पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये मागील काही दिवसापासून चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने आमचे माननीय पोलीस आयुक्त सर तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांनी आम्हाला गुन्हे शाखेला या चेन स्नॅचिंगच्या घटनांच्या गुन्हेगारांचा शोध लावण्याकरता सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शाखेचे सर्व पथके काम करत होते. त्यात माझे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकचे अधिकारी अंमलदार आम्ही जे शहरातले CCTV फुटेजच्या अनुषंगाने आम्ही तपासणी करत असतात, तसेच जे सराईत रेकॉर्डचे गुन्हेगार आहेत त्यांच्याबाबत अधिक तपासणी करत असतात. असे निष्पन्न झाले की सराईत रेकॉर्डचा गुन्हेगार आकाश वजीर राठोड हा त्याच्या काही नातेवाईक साधारणसह आम्हाला शहरामध्ये जे येणे जाण्याचे काही हे संशय बळावला. त्या अनुषंगाने आम्ही आकाश वजीर राठोडला MIDC भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 545/24 या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी करता असं निष्पन्न झालं की त्याच्याकडून त्याचे जे काही नातेवाईक साथीदार आहेत, जे विधी संघर्षित बालक आहेत, ते त्यांच्या थ्रू त्यांच्या सोबतीने संगतीने मोटरसायकलची चोरी करून त्या चोरी केलेल्या मोटरसायकलचा वापर करून शहरामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे करतो आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला असे हे जे निगडी पोलीस स्टेशन, रावेत पोलीस स्टेशन, चिखली पोलीस स्टेशन, MIDC भोसरी, आळंदी अशा पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आले. एकूण 6 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि त्यामध्ये परत 3 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले 3 पोलीस स्टेशनचे. एकूण 9 पोलीस गुन्हे यामध्ये उघडकीस आलेले आहेत. यामध्ये आम्ही विधी संघर्षित बालकांचे आणि आकाश वजीर राठोड याची आम्ही जी MIDC भोसरी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याची कस्टडी घेऊन आम्ही तपास करीत आहोत. यामध्ये आणखीन गुन्हेगार जे आहेत पाहिजे आरोपी आहेत ज्यांचा आम्ही त्याच्यावर तपास करीत आहोत, ज्यांच्या अनुषंगाने आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ह्या जो आकाश वजीर राठोड याच्यावर यापूर्वी मोकाचा गुन्हा दाखल आहे आणि 21 गुन्हे दाखल आहे. त्यामध्ये त्या चेन स्नॅचिंगचा प्रकार घडू नये म्हणून सामान्य नागरिकांना आणि महिलांना काय आवाहन करा? आम्ही चेन स्नॅचिंगचा प्रकार घडू नये आम्ही सतत आमच्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामार्फत आम्ही पोलीस विभागामार्फत सतत प्रयत्न करीत आहोत. आमची सतत जे पथकं आहेत ते गस्त घालीत आहेत. परंतु आम्ही नागरिकांना यामध्ये मी आवाहन करतो की नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे. नागरिकांनी आपले जे स्वतःच्या दागिने आहेत त्यावर थोडंसं वैयक्तिक काळजी घेऊन आपल्या आजूबाजूला कोण वावरतं आहे किंवा कुठल्या काही मोटरसायकल वगैरे कशा अनोळखी व्यक्ती येत आहेत का याबाबत दक्षता घेतली पाहिजे. तसेच मी नागरिकांना असे आवाहन करतो आहे की ह्या घटनांना महत्त्वाचा आळा बसण्याकरता किंवा ह्या आरोपींचा शोध घेण्याकरता शहरामध्ये CCTV कॅमेरे लागण्याची अत्यावश्यक आहे. तर जे व्यापारी वर्ग आहेत किंवा जे काही वैयक्तिक जे वर्ग ज्यांनी कॅमेरे लावलेले त्यांनी एक कॅमेरा नागरिकांच्या सुरक्षतेकरता हा लावण्याचा त्यांनी उपक्रम राबवावा हे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो.